नमस्कार मंडळी, मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आजचा इंटरव्ह्यू ना एकदम खास आहे, कारण का तुम्ही फ्रेम बघाल ना तर नारी शक्ती असं आपण पूर्ण रिझेंबल करतोय. मंगला या सिनेमाची टीम माझ्यासोबत आहे. 17 तारखेला हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. खूप स्वागत तुम्हा सगळ्यांचंही. कसे आहात? मस्त. नवीन वर्ष सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीलाच आपण गेल्या वर्षी भेटलो होतो ट्रेलर लॉन्चला आणि आता आता भेटतोय आपण. मला खूप भारी वाटते, कारण का ना इतकी पॉझिटिव्हिटी मिळते. कारण का दिग्दर्शकही आपल्या स्त्री आणि कलाकारही स्त्री, अँकरही स्त्री आहे. सो एक स्त्री शक्ती आपण घेऊन जाणार आहोत आता. तर मला ना नेहमीच शिवालीला अशी बबली बघायला, म्हणजे हास्य जत्रेमुळे एक सवय असते ऑडियन्सना. पण जेव्हा त्या ट्रेलर लॉन्चला मी हिला बघितलं तेव्हा हिच्यासोबत आम्ही मोठे झालो असं मला फील झाला. शिवाली, कसं वाटतंय? कशी आहेस पहिली तर? खूप मस्त आहे आणि थँक्यू सो मच. म्हणजे अगदी बरोबर बोललीस तू. म्हणजे जेव्हा आपण आधी भेटायचो तेव्हा मस्ती, टाइमपास, गप्पा. पहिल्यांदा तुझ्याशी मी एकदम असा प्रोफेशनल आणि नॉर्मल गप्पा मारल्या. सो मी पण खूप एक्सायटेड आहे, कारण माझाही असं म्हटलंस तर पहिलाच सिनेमा आहे अशा पद्धतीचा, वेगळा सिनेमा. म्हणजे आत्ताच आमचा ट्रेलर आला आहे आणि मी लिटरली मी संजय दत्त, श्रद्धा कपूर, SRK, सलमान खान सगळ्यांना असं इंस्टाग्रामवर ट्रेलर पाठवून दिला. मला माहीत नाही ते कधी बघतील नाही बघतील, आय डोंट नो. पण माझं असं झालं, मी पाठवून देते. बघितलं तर बघितलं. पण आपले मराठी अभिनेते आहेत सयाजी शिंदे सर, म्हणजे अलकाताईंनी तर त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांना माहिती आहे, त्यांचे मित्र आहेत. पण माझी अशी फारशी ओळख नाही आहे. तर माझं असं झालं की नाही, सयादादांनी एकदा बघितलं पाहिजे. आणि मी त्यांना पाठवलं काल इन्स्टावर आणि एक साधारण 2 ते 2.5 तासांनी त्यांनी बघून मला रिप्लाय केला आपल्या ट्रेलरला की खूप सुंदर ट्रेलर झाला आहे, प्रॉमिसिंग वाटतं आहे आणि खूप खूप शुभेच्छा आणि तुला ह्या सिनेमासाठी खूप अवॉर्ड मिळो असं पण त्यांनी मला मेसेज केला. सो मला म्हणजे माझीच एक्साइटमेंट काय म्हणूयात द्विगुणित झाली आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी. बस खरं. आणि तू म्हणालीस की सगळ्यांना तू ट्रेलर्स पाठवतेस. हो. रणवीर सिंगला पाठवलास का? कारण का तुझी भेटही झाली होती सेटवर. रणवीर सिंगला पाठवला आहे, दीपिका, मी जॅकी चॅनला पण पाठवला. पण हे किती भारी आहे. म्हणजे आपण सेलिब्रेट करायच्या या गोष्टी आहे ना, मग लोक सेलिब्रेट करतात. कधी माहित नाही, बघितलं तर बघितलं ना, वी डोंट नो. हो, मी पाठवल्यानंतर सतत नोटिफिकेशन ऑन ठेव सगळ्यांचं पर्सनली. सीन केलंय का, कोणी बघितलंय का, लेट्स होप फॉर द बेस्ट. बस एवढंच. खरं आहे. पण मला एक भारी वाटतं की ना, शिवालीचे आई बाबा आणि बहीण पण आली होती त्या सोहळ्यामध्ये आणि ते बोलताना सुद्धा त्यांचे अश्रू थांबत नव्हते. कारण का त्यांना असं झालं की ही मिमिक्री करायची घरात आणि म्हणजे स्कूलमध्ये परफॉर्मन्स करायची, पण हिला असं बघताना खूप वेगळं वाटतं. आणि ते सेटवरही तुला त्या मेकअपमध्ये बघून त्यांच्याकडनं पहिली प्रतिक्रिया काय आली होती तुला? एकतर माझी मम्मी आहे ती खूप साधी आहे, खूप म्हणजे माझ्या घरातले खूप बेसिक प्रेक्षक म्हणूयात ना, की मास प्रेक्षक आहेत ते. त्यांना असं खूप आवडतं आणि पहिलं गोष्ट तर अपेक्षाच नसते ना आपल्या मुलीला हे जमतं. हे बघण्याची अपेक्षाच नसते. मग जेव्हा त्यांना हे माहीत होतं की असा सिनेमा आहे, असं होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, पण त्यांनीच ठरवून ते मला एकदा सेटवर भेटायला आलेले. तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा बघितलेलं, तर माझी मम्मी तेव्हाही रडतच होती. म्हणजे तिला ते हेच नव्हतं, पचतच नव्हतं की अरे बापरे, हे म्हणजे काय, कसं, आणि तू हे मेकअप लावून तू परफॉर्म करणार आहेस हे. आणि माझे पप्पा खूप चांगला सुजाण प्रेक्षक आहेत. ते मला प्रत्येक वेळी असं नको करू, असं कर, तुला हे आलं पाहिजे, हे नाही आलं पाहिजे, तुझ्याबरोबर इतके मोठे कलाकार आहेत, त्यांना विचारत राहा सतत वगैरे, असं मला सतत सांगत असायचं. म्हणजे ऑफकोर्स अलकाताई आहेत, शशांक सर आहे, अलका मॅमला तर ते त्यांच्या लहानपणापासून खरंच बघत आले आहेत सिनेमामध्ये. हां, म्हणजे अलका मॅम त्यांच्यासाठी म्हणजे नेक्स्ट लेवल स्वप्न आहे की त्यांची मुलगी अशा स्टार बरोबर काम करते आहे मराठीतल्या.
तो त्यांच्यासाठी खूप भारी होता. ते सतत सांगत असायचे, काही असलं तरी जाऊन विचारायचं आपण त्यांना की माझं काही चुकतं आहे का, किंवा मी कसं करू, मला इथे सांगा हे करायचं आहे. सो माझे पप्पा असे आहेत. सो ते आल्यानंतर ते खूप असे होते की ते प्राऊड फील करत होते की मॅम, शशांक सर यांच्याबरोबर काम करतोय आपण. आणि बस असं जसं म्हणालीस की अलकाताईंसोबत काम करायचं म्हणजे एक वेगळंच, घरच्यांना वेगळं वाटतं. कारण का मी जेव्हा त्यांची पहिल्यांदा मुलाखत घेतली तेव्हा माझ्या आजीने तो व्हिडिओ बघितला. तू अलकाताईंची मुलाखत घेतलीस, काय म्हणाल्या, अगं मुलाखतीत बघ त्या काय म्हणाल्या त्या. पण ते एक फॅन बेस आहे ना. तर इतकी वर्ष म्हणजे माहेरची साडी म्हणा, तेव्हा एक आहे ना सून साकारली, आता आई साकारते या सिनेमामध्ये. आणि इतकी वर्ष काम करायची ताकद आपल्याला दिली आहे देवाने, प्लस प्रेम मिळतंय प्रेक्षकांचं. त्याबद्दल काय भावना आता एक्सप्रेस करा. 40 वर्ष काम करतोय जवळजवळ. म्हणजे मी हिरोईन म्हणून 40 वर्ष, चाइल्ड आर्टिस्ट म्हणून वयाच्या 8व्या वर्षापासून. त्यामुळे खरंच म्हणजे जवळजवळ 50 वर्ष करिअरला झाली आत्ता. आणि खूप बरं वाटतं की अरे प्रेक्षक अजूनही, आपल्याला वाटतं आता आपलं वय झालं, आपण जरा लाटेतनं या बाहेर आलो आहे, आता काय नायिका तर नाहीच आहे, पण लोक तेवढे हे करतील का. पण अजूनही इव्हेंटला जेव्हा एवढं डिमांड असतं त्यावरनं तुमची पॉप्युलॅरिटी कळते. कारण महिन्यातनं मी 5-6 इव्हेंट करत असते अजूनही. कारण एक तर कदाचित वक्तृत्व आपण असेल, भाषणामुळे असेल, कशामुळे महिलांचे जे कार्यक्रम असतात, म्हणजे डान्स आणि गाणी सोडली तर की सोशल इव्हेंटना मला फार डिमांड असतं, मला कळतं. तर अशा वेळी कळतं की आणि महिला अजूनही, म्हणजे मी काल एका लग्नात पुण्यात जाऊन आले, तिथेही एवढी गर्दी. आणि मंगलाचा ट्रेलर पाहिला, खूप छान वाटला. अरे बापरे, पोचतोय ट्रेलर, याचा आनंद. म्हणजे खरंच सांगू का, अजूनही रसिक प्रेक्षक ओळखतात, एवढी झुंबड घालतात, याचाच आनंद आहे की सातत्याने हे टिकून, ही परमेश्वराची कृपा आहे आणि माझ्या रसिक प्रेक्षकांचं प्रेम. खरं. आणि तुम्ही म्हणाल की सोशल अशा ॲक्टिव्हिटीज तुम्ही करता आणि सिनेमांच्याद्वारे तुम्ही सोशल मेसेजेस पोचवलेत आधी, की जे हरासमेंट व्हायची घरामध्ये, ते एक मेसेज आपण पोचवायचा प्रयत्न करायचो. आणि आता इव्हेंट्समधून तो मेसेज पोचतोय. ते जगही कुठेतरी बदलत चाललं आहे, टेक्नॉलॉजी बदलते, पण प्रेक्षक तोच राहिला आहे. ते प्रत्येक वेळी जाणवतं का जेव्हा तुम्ही भेटता प्रेक्षकांना? नक्कीच जाणवतं. म्हणजे मला असं वाटतं की तो ऑडियन्स बदलला असेल, पण मला ना अतिशय आत्ता आपण ह्या केसेस बघतो, काही नाही प्रेक्षक बदलला आहे असं वाटतं की आपण रोजच्या पेपरना केसेस न्यूजपेपरना वाचतो की बलात्कार असू दे, अत्याचार असू दे, हुंडाबळी असू दे, तर वाटतं अरे अजूनही आपण शिकतोय, पण शिकतोय तेवढे जाती धर्म वाढत चालले. मला तर वाटतं की त्यावेळी एवढं होत नव्हतं. आम्ही युनिटमध्ये कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे, कोण या धर्माचा आहे, कोण त्या धर्माचा आहे, हा विचारही नसायचा. नावाने हाक मारली जायची, नावाने ओळखायचो. आता तर खूपच जातीयवाद वाढत चाललाय. तर वाटतं हे वाईट आहे. म्हणजे खरं तर तुम्ही पुढारलेले आहात, शिक्षणाने पण प्रगल्भ झालात. जसं आत्ता आमची मंगला, जी आमची कॅरेक्टर आहे, जी सिनेमाची हिरोईन आहे, तिच्यावर पण तो विकृतीने ॲसिड अटॅक करतो. ही विकृती, ही मानसिकता किती वाईट आहे. ही त्यावेळी झाली आहे, ही आपण कधीची केस दाखवतोय. म्हणजे अपर्णाजींचं त्यासाठी अभिनंदन की हा विषय त्यांनी पडद्यावर आणला. पण त्यापेक्षाही अजूनही अशा केसेस घडत आहेत. हे त्यांना मुलींचा नकारही सहन होत नाही. म्हणजे तुमची मानसिकता तरी नाही आहे, नकार आहे तर नाही म्हणून ॲक्सेप्ट करा. घरात नाही, मुलांचं पालनपोषण तसंच करा. मुलगा मुलगी हा भेदभाव करू नका, हे मी प्रत्येक वेळी सांगत असते. आणि या सिनेमात त्यामुळे मला अपर्णाने ही कॅरेक्टर दिली, जी आई त्या काळातली एवढी सपोर्टिव्ह आई वडील दाखवले आहेत. त्यामुळे मला ही कॅरेक्टर करताना खूप बरं वाटलं की आमच्या विचारांचीच आई होती. नाही आता मी पडद्यावर ज्या भूमिका केल्या त्या कधीही माझ्या विचारांशी सहमत नव्हत्या. एक तर अन्याय सहन करणारी मी अजिबात नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही. आणि मला रडणं काही जमत नाही. अरेला कारे हे उत्तर माझ्याकडनं येतच. मी कोणाला त्रास देत नाही, पण माझ्या शेपटीवर पाय दिला तर मी फडा काढल्याशिवाय. किती ऑपोजिट वाटतंय ना हे ऐकताना. म्हणजे पडद्यावर असं बोलतात. त्यामुळे मला खरंच सांगते की मी अपर्णाचे मनापासून थँक्स म्हणेन. आणि आमच्या शिवालीचं तर प्रत्येक वेळी मी कौतुक करत आले की त्या मुलीने, तिला एक चॅलेंज आहे आता, ते तिने सावरणं. ही फिल्म म्हणजे तिला मिळालेलं गॉड गिफ्ट आहे. मी म्हणेन की तिने त्यातनं कसा आपला प्रवास पुढे करायचा, कसं बॅलन्स राहायचं, हे सगळं शिवालीच्या आयुष्यातलं आहे. पण शिवालीने अप्रतिम काम केलं आहे. 12-12 तास ती मुलगी त्या मेकअपमध्ये असायची, खाण्यापिण्याचे हाल व्हायचे, पण तिने खूप कंट्रोलने सगळं काम केलं आणि अपर्णाने करून घेतलं. अपर्णा आणि मी, आमचे सिनेमॅटोग्राफर अरुण वर्मा यांचा आवर्जून उल्लेख करेन की त्या दोघांचा रॅपो
कॉन्ट्रीब्युशन दोघांचं खूपच होतं ट्युनिंग. आपण मॅम खरंच तुमचं थँक्स की तुम्ही असा विषय आणताय, कारण का ना आपल्या मनात ती चळवळ जेव्हा निर्माण होते तेव्हा आपल्याला काहीतरी वाटतं की ह्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. ती चळवळ कधी निर्माण झाली होती की असा ही जी गोष्ट आहे ना ही पोचली पाहिजे, कारण का केसेस अशा भरपूर आहेत ज्या येतात आणि जातात, कधी आपल्याला कळत नाही, पण हा सिनेमा करावा ही चळवळ मनात कधी सुरू झालेली? ॲक्च्युली मी एक डॉक्युमेंटरी केली होती सेम सब्जेक्टवर, सेम मंगला कपूरवर. तर त्यावेळेला मला असं वाटलं की आपण डॉक्युमेंटरी बऱ्याच लोकांपर्यंत पोचवू नाही शकलो. म्हणजे जसं हा सब्जेक्ट जसा पोचायला पाहिजे होता तसा पोचला नाही. त्यामुळे हा सिनेमा एक असा माध्यम आहे की म्हणजे आपण जास्त जास्त आपली गोष्ट पुढे ठेवू शकतो आणि लोकांपर्यंत पोचवू शकतो, म्हणून फिल्म करण्याचं ठरवलं. खरं. आणि शिवालीच पहिला चॉईस होता का? शिवालीच पहिला येस, हे आपलं बोलणं झालं होतं, पण मला आता तिच्यासमोर हे ऐकवायचं होतं की एक शिवाली रिकन्फर्म करते. शिवाली त्या लहान मुलीपासून प्रौढ असेपर्यंत मला नाही वाटत आत्ताची कुठली नायिका त्या युनिफॉर्म मध्ये शाळेच्या सूट झाली असती. जे शिवालीने केलंय ते अप्रतिम. मला जे 3 वेगळे वेगळे आर्टिस्ट नको होते, मला एकच आर्टिस्ट ज्याला मी प्रत्येक एज ग्रुपमध्ये दाखवू शकते, ते जास्त बिलिव्हेबल वाटतं. त्यामुळे मला आणि मला असं खूप मनापासून सांगायचं आहे, म्हणजे मी पहिलं सीझन केलेलं हास्य जत्रेचं तेव्हा अलका मॅम जज होत्या. आणि आपण विचारही नाही करत, माहिती आहे ना, कल्पनाही नाही करत की आपण कधीतरी मोठा पडदा सिनेमा शेअर करू त्यांच्याबरोबर. आणि एक लिटरली असं स्वप्न असतं की एकदा तरी आपल्याला ह्यांच्याबरोबर काम करायला मिळू देत, एकदा तरी आपल्याला प्लीज एकदा एक सीन का होईना कशातही तो मिळू देत. आणि ते झालं. आणि ते आत्तापर्यंतचा प्रवास. आणि जसं मॅम म्हणाल्या की हे पुढचं माझ्या हातात आहे की आत्ता मला ही गोष्ट मिळाली आहे, हा सिनेमा मिळाला आहे, तर पुढे कशी कामं करायची काय हे सगळं. पण हे सगळं ह्यांना बघूनच शिकायला होतं की यांनी जसे निवड केली सिनेमांची किंवा जसे डाऊन टू अर्थ राहिले किंवा आत्ताही काम करताना मला कधीच असं वाटलं नाही की बापरे अलकाताईंबरोबर काम करायचं. आणि मग ते हे कधीच नाही, इतका कम्फर्ट झोन होता की माझं असं झालं की नाही, जर कधी पुढे झालंच तर कदाचित मग मी ह्यांच्याबरोबर काम केलं तर मी ह्यांचाच पाथ काय करू एक्सेप्ट करेन आणि तसंच चालेन. आणि ऑफकोर्स अपर्णा मॅम आता जसं म्हणाल्या पहिली चॉईस मी होते, तर म्हणजे माझ्यासाठी माझ्या करिअरसाठी दिलेली पहिली संधी आहे जी मी कधीच नाही विसरणार. आणि 10 मिनिटाच्या त्याच्या मेलचा रिप्लाय आला. माझ्या नंबर नव्हता, मी मेल आय डी शोधला, याला मेल टाकला आणि 10 मिनिटाच्या तिचा रिप्लाय आला. तर कारण ते घडायचं असतं ते डेस्टिनी असते शेवटी ती. आणि आपण विचार नाही करत, जेव्हा आपण त्या गोष्टीचा इतका विचार नाही करत ना तेव्हा ती गोष्ट आपसूक घडून येते आपल्यासोबत. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात ना असा एक रोल येतो, मंगला हा रोल तुझ्यासाठी आलाय ह्या वाटेवर असं आपण म्हणूयात. येस, थँक्यू. अलकाताई, तुमच्या आयुष्यातला असा एक रोल जो अभिनेत्री म्हणून तुमचं पुढचं आयुष्य ठरणार होता, असा एक रोल तुम्हाला आजही कोणता वाटतो? मला नवसाचं पोर नावाची फिल्म खूप आवडली होती, गिरीश घाणेकर डिरेक्टर. म्हणजे फार असं वाटलं की अलकाच्या कॅरेक्टरला जाणारी, ही माझी माझं व्यक्तिमत्व आहे तशी, की डॅशिंग सून, म्हणजे अन्याय सहन न करणारी वगैरे. फक्त त्यांनी मेलोड्रामा शेवटी एंडला केलाच की अलका मेली पाहिजे वगैरे, ते पाहिजे ते तसं झालं. नाहीतर फिल्म एवढी छान होती की. आणि गिरीश घाणेकर माझे अत्यंत आवडते डिरेक्टर, ज्यांच्याबरोबर मी बाळाचे बाप ब्रह्मचारी फिल्म केली, राजानं वाजवला बाजा केली आणि नवसाचा पोर, ऐकूनच म्हणजे नॉस्टॅल्जिया होता. अगदी अगदी. आणि गिरीश घाणेकर म्हणजे त्या काळातला एकदम ॲडव्हान्स डिरेक्टर, ॲड फिल्म मेकर वगैरे, त्यामुळे मजा यायची त्यांच्याबरोबर काम करायला. तर अशा कधी भूमिका आल्या, जसं धुरळामधली भूमिका मला खूप आवडली होती की एक निगेटिव्ह शेडकडे जाणारी एक वेगळी भूमिका मिळाली होती. वेडिंगचा सिनेमामधली टिपिकल आत्ताची आई वगैरे. तर अशा फिल्म्स मिळाल्या की मजा येते. आत्ताही एक मी फिल्म करते इश्शक बाजीमध्ये, त्याच्यात मी कला केंद्रावरची अक्का दाखवली आहे त्या बायकांची, आणि खूप मस्त कॅरेक्टर आहे. म्हणजे असं काहीतरी चॅलेंजिंग मिळालं तर मजा येते. आता मला लोक म्हणतात, म्हटलं मी नाही आता 365 दिवस बिझी असत, वर्षातनं 4-5 फिल्म्स करते, पण सुंदर करते याचा मला आनंद होतो, एवढंच आहे. आता मंगला करताना तसाच खूप आनंद झाला. चॅलेंजेसबद्दल म्हणालात तर मला असं वाटतं ह्या
हे शूट करताना ना प्रत्येक दिवस चॅलेंज असणार आहे ना. म्हणजे हे जो आपला डायलॉग डिलिव्हर करायचा आहे तो आपण आधी रिहर्स करतो. ते रिहर्स करताना आपण इमोशन्सनी जातो. ते इमोशन्स आपल्याला जमले पाहिजे. शिवाली तुझी ही जर्नी शूटची मला ऐकायला आवडेल का तू साकारत होतीस मंगलाला. पहिले तर प्रथमेश शिवलकर आहे, त्याने डायलॉग रायटिंग केलं आहे आणि आपले सौरभ आहेत, त्यांचं स्क्रीन प्ले आहे. सो मी जेव्हा पहिल्यांदा सौरभला भेटले मॅमच्या ऑफिसमध्ये तेव्हा सौरभने मला स्क्रीन प्ले ऐकवला आणि मला असं झालं तेव्हा की त्याने इतक्या छान पद्धतीने ऐकवला की मला ते डोळ्यासमोर उभं राहिलं की आपण हे असं 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 करूया. त्याच्यानंतर प्रथमेशने जेव्हा डायलॉग ऐकवले तेव्हा मी आणि अलकाताई होतो, मला खूप चांगलं आठवत आहे. मी आणि अलकाताई रडत होतो दोघी आम्ही दोघीही रडत होतो. आणि जेव्हा आपण एखाद्याचं नरेशन ऐकून रडतो, फील करतो, तेव्हा मला असं वाटतं की अर्धं काम झालेलंच असतं. स्क्रीन प्ले आणि स्क्रिप्टनेच अर्धं काम केलेलं असतं. त्याच्यानंतर हातात स्क्रिप्ट आलं, मग हे असं करूयात, हे तसं करूयात. मी ॲज अन आर्टिस्ट आपण 10 गोष्टी ठरवतो की हे आपण असं वर्किंग करूयात, तसं वर्किंग करूयात. एक तर सीन उलटे पालटे शूट केले जाणार आहेत. त्याच्यात फ्लोअरवर आल्यानंतर पहिले 2 दिवस तर माझे एकटीचे जे काही सीन होते ते, मग नंतर अलका मॅम आणि माझे सीन झाले, म्हणजे लागायला लागले नंतरचे काही दिवस. तेव्हा आम्ही दोघी असं चला बोलूयात मॅम आपण, किंवा मॅम याच्या शिवाली आपण बोलूयात, असं वगैरे व्हायचं. एक सीन मी कधीच नाही विसरणार त्यांच्या बरोबरचा, जो आम्ही पाळण्यावर बसून केलेला आणि अलका मॅमना बोलायचं होतं. म्हणजे लिटरली अर्धा ते पाऊण पानाचं एक स्क्रिप्ट होतं ज्या ते एकट्याच बोलत आहेत आणि सगळा सेटअप लागला. मॅमसमोर आम्ही एकदा रिहर्सल केली, असं 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 मॅमने स्वतःची रिहर्सल केली अलकाताईंनी, आणि मला फक्त 2 वाक्य त्यांना क्यूसाठी द्यायची आहेत, ती माझी होती बस. बाकी फक्त मला त्यांचं ऐकायचं होतं आणि ते फील करायचं होतं. आणि आम्ही पाळण्यावर बसलो, टेक झाला, ॲक्शन म्हटलं, आणि लिटरली एक 6 ते 7 मिनिटाचा सीन आहे असं आपण म्हणूयात. त्या एक 3-3.5 मिनटं एकट्याच बोलतात आणि तो वन टेक झाला. मला असं झालं, माय गुडनेस, हा वन टेक झाला. आणि मी असं गेले बाजूला, माझा मित्र आहे विशाल, माझं असं झालं बापरे आपण हे कधी जमणार आहे आपल्याला. सो तो वन टेक झाला, इतकं कमालीचं. आणि माझं झालं बस, आपल्याला हे शिकायला मिळणार आहे आता या सिनेमात. रिटेक स्वतःहून केला हो, की म्हणजे मला सॅटिस्फॅक्शन नाही, आपण एक पुन्हा रिटेक करूयात. आणि मग तो दुसराही एक फंबल नाही किंवा इमोशन्स मध्ये काही वेगळे चेंज नाही, असं ज्या गोष्टी हव्या त्या ॲप ऑन दॅट पॉईंट इतकं कमालीचं केलं ना. माझं असं झालं बापरे हे कमाल आहे. त्याच्यानंतर अलका मॅम माझं मग काही असेल, बरोबर आहे ना, हां असं आहे ना, ओके चालेल होतं आहे ना माझ्याकडून, तर हे सगळं असं विचारून वगैरे. मग शशांक सर, मग नंतर शशांक सर पण म्हणजे कमाल म्हणजे. आणि मग माझा आणि त्यांचा एक सीन होता. सो आम्ही दोघं स्क्रिप्ट घेऊन बसलो, बोललो एकमेकांशी. मग आम्ही ना ते सेटिंग होईपर्यंत वगैरे आम्ही दोघं एकत्र बसलेलो. तर त्या सीनला मी आणि शशांक सर होतो. सो मी ना स्क्रिप्टवर वर्किंग करून घेतलेलं असतं ना, की ह्या सीनच्या आधी माझ्याबरोबर असं झालं असेल आणि हे आपले थॉट्स असतील आणि हे इमोशन्स असतील, असं तसं. आणि मी 1 तास त्यांच्याशी बोलले या स्क्रिप्टवर. आणि मला असं झालं की आपण काहीच वर्किंग केलं नाही आहे ह्याच्यावर. त्यांनी मला, मी जर 100 गोष्टी काढल्या असतील त्या सीनसाठीच्या, त्यांनी मला 1000 गोष्टी दिल्या की तू हे कर, तू हे कर, बघ ना तुझ्याबरोबर असं झालं असेल ना, मग तू असं, तिचे फिलिंग कशा असतील, का तिने असंच बोललं तर हे वाक्य. माझं झालं की ह्या 2 माणसांमुळे मला फार मेहनत करावी लागली नाही, खूप. आणि जे तू म्हटलंस की डायलॉग डिलिव्हरी कसं करायचं हे, तर ह्या 2 माणसं समोर होती, त्यांना बरोबर वाटलंय ना, हा बस झालं. मग नंतर सगळं झाल्यानंतर तिकडे एक सौरभ नावाचा माणूस आमच्याकडे, सौरभ अच्छा हुआ ना,
अपर्णा मैम का क्या रिएक्शन था. मग हा एक कन्फर्मेशन वेगळा, व्हेरी कूल. म्हणजे मी पहिल्यांदा अशा डिरेक्टर बघितल्यात ज्या काहीच काय चाललंय रे तिकडे गप्प, काहीच नाही, त्यांचा आवाजही इतका मृदू आहे आणि इतका काहीच नाही. मग एक झाला आपला टेक, मग तिकडे मॉनिटरच्या मागे जायचं, मॅम कैसा हुआ, अच्छा हुआ ना. मग अरे बेस्ट, अरे बस. एक आणखी एक मला प्रसंग सांगायचा. एक गाणं आहे, ठुमरी आहे ना आपल्या ह्याच्यात, आणि ती फार हे होती, कठीण होती. तर ते झालं पाठ करून, कसं तरी करून झाला तो सीन. आणि मी एक्सपेक्ट पण नाही केलेला. तिथून मागून अपर्णा मॅम आल्या आणि असा हात जोडला, माझ्याकडे तो व्हिडिओ, त्या आल्या, असा हात जोडला, घट्ट मिठी मारली. आणि मला असं झालं की बास, म्हणजे जमलं आहे. कारण त्यांना त्यातलं नॉलेज आहे, मला काहीच नॉलेज नाही आहे, शून्य. तुझे लिपसिंग आणि सगळं लिपसिंग खूप अवघड गोष्ट आहे. शिवालीने खूप चांगलं वर्किंग केलं होतं ते. आणि मला एकंदर आता सौरभबद्दल म्हणाली, सौरभ जेव्हा अपर्णा मॅम माझ्या घरी आल्या स्क्रिप्ट ऐकवायला, तर मला स्क्रीन प्ले सौरभ ऐकवायला लागल्यावर माझे थोडे डोळे असे झाले, हा कोण मुलगा बसला आणि मला स्क्रीन प्ले ऐकवतोय. खरं सांगते, कारण सौरभचं ये कौन आया है और ये स्क्रीन प्ले सुनार आहे. पण त्यांनी जेव्हा ऐकवायला सुरुवात केली तेव्हा माझं मत 2 मिनिटात बदलून गेलं. कारण तुम्हाला जसं ॲक्टर 5 मिनिटात कळतो की त्याची लेवल काय आहे, रायटरचं कळतं, डिरेक्टर कसं सांगतो, नरेट करतो, त्यावरनं आयडिया येते. तसं सौरभने स्क्रीन प्ले ऐकवायला सुरुवात केल्यावर कळलं, वाव, फक्त मराठी येत नव्हतं त्याला एवढंच, नाही तर त्याने तेही सुंदर केलं होतं. पण प्रथमेश त्याच्यात, आपण म्हणतो ना दुग्ध शर्करा योग, तसं प्रथमेशमुळे डायलॉग्स, काय डायलॉग प्रथमेशने वाव असं लिहिले आहेत की म्हणताना एक कलाकाराचं निम्म हे कमी होतं, अर्ध काम सुटून जातं लेखकामुळे. तर जसं सौरभ आणि ती भट्टी जमली आहे आणि ही सगळी, की खरंच मजा आली. एखाद्या ठिकाणीच मजा येते काम करायची, नाही तर आपण प्रोफेशनल म्हणून आपण सगळीकडे करत असतो. पण ही भट्टी इमोशन्स जोडले पाहिजेत, मग आपण आपल्याकडनं ते 100% होतं असं मला वाटतं. आणि अपर्णा मॅम, एक स्त्री जेव्हा दिग्दर्शिका असते ना, तेव्हा ना खूप चॅलेंजेस येतात. म्हणजे आपण नाही म्हटलं तरी पण असतात चॅलेंजेस. तुमच्या बाजूचं मत मला ऐकायला आवडेल. मॉनिटरच्या मागे 90 किलोचं वजन उचलतात, फिजिकल चॅलेंज नाही आणि मेंटल चॅलेंज पण नाही. कारण असले आर्टिस्ट असले तर कोणाला काय, म्हणजे 24 दिवसाचं शेड्यूल तुम्ही 17 दिवसात कम्प्लीट करता, काय म्हणजे खूप रेअर गोष्ट आहे. आर्टिस्ट आहे, वाव. तर टेन्शन होत कोणाचे टँट्रम्स नव्हते, काहीच इगो प्रॉब्लेम्स नव्हते. काम महत्वाचं होतं, सगळे वेळेवर यायचे. म्हणजे असं त्यांना कदाचित, अरे बापरे, वेळेवर तयार आहेत सगळे. म्हणजे आमची इच्छा असायची सगळ्यांची, या मुलीला तर मेकअपला वेळ पण लागायचा. आम्हाला मेकअप नसल्यासारखेच होते, पण तिला तो मेकअप करायला खूप वेळ लागायचा, पण ती तेवढ्याच वेळेत हजर असायची. हे तिने आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. पहिलं तुम्ही वेळेवर येणं, कारण त्या प्रोड्युसरचा, निर्मात्याचा पैसा लागलेला असतो, सगळं युनिट त्या वेळेवर आलेलं असतं. तर दुसऱ्याच्या वेळेची किंमत करणं हा आयुष्यातला पहिला धडा आहे. आणि या सेटवर असले नखरे कोणाचेच नव्हते, त्यामुळे खूपच डिरेक्टर खुश, युनिट खुश. पण ना म्युझिक लॉन्चला मंगला मॅम स्वतः आल्या होत्या आणि या अनेक पुरुष पत्रकार सुद्धा होते आणि त्यांच्या डोळ्यातही मी पाणी बघत होते ती स्टोरी ऐकून. मी म्हटलं की हे खरं तर प्रत्येक पुरुषांमध्ये उतरलं पाहिजे. तू जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटलीस किंवा तुमचं जेव्हा पहिली भेट झाली त्यांच्याबरोबर, त्यात इमोशनल झालं असणारच आहेत, कारण का त्यांनी हे सगळं रिअलमध्ये अनुभवलं आहे, आपण फक्त उतरवतोय. शिवाली, काय त्यांची आणि तुझी पहिली भेट कशी आम्हाला सांगशील? आम्ही लुक टेस्ट करत होतो त्या दिवशी. ते त्यांचा भाऊ, असं त्यांची फॅमिली आली होती तेव्हा, आणि मी त्यांना फोटोत पाहिलं होतं. मॅमने मला फोटो दाखवला, तर माझं असं झालं, बापरे, म्हणजे हे काय. आणि जेव्हा प्रत्यक्षात बघितलं ना मी, मला असं झालं की किती विकृत लोक आहेत ना आपल्याकडे, किती विकृत मेंटॅलिटीची लोकं आहेत. आणि एखाद्याबरोबर आपण हे करूयात हा विचारच येणं डोक्यात किती वाईट आहे, किती वाईट आहे. पहिला थॉट तर माझ्याबरोबर हाच आला की कधीच कोणाबरोबर हे होऊच नाही, कधीच नाही. अगं म्हणजे मी प्रत्येक वेळी असं म्हणते की मला पिंपल आलं ना की माझं असं होतं, अरे यार हे आपलं पिंपल येत आहेत. पण एखाद्या मुलीला
तारुण्यातच म्हणजे वयाच्या 8व्या 14व्या 15व्या वर्षीच हे सगळं जेव्हा मुलगी तारुण्यात जाते तेव्हाच हे सगळं तिच्याबरोबर होणं म्हणजे किती मेंटली डिस्टर्बिंग आहे. सो माझा पहिला मी शॉकच होते त्यांना बघून. पण मी जेव्हा हळूहळू बोलायला लागले, त्या आल्या, तर माझं झालं की हा काय कॉन्फिडन्स आहे त्यांचा. बोलतानाचा अजिबात हेजिटेशन नाही, काहीच नाही, काय म्हणूया दुसरं मत नाही, ठाम असणारी एक स्त्री. तर मला तेव्हाच कळलं की आपल्याला काय प्ले करायचं आहे. जरी असलं तरी आमच्या ट्रेलरमध्ये एक डायलॉग आहे की मी हार मानणाऱ्यातली नाही आहे. आणि ते मला त्यांच्याशी बोलून त्या दिवशी जाणवलं की त्या हार मानणाऱ्यातला नव्हत्याच कधीच. आणि त्याच्यामुळे त्या इथपर्यंत पोहोचल्या, सर्वाईव्ह करू शकल्या इतक्या भारी पद्धतीने. आणि हॅट्स ऑफ टू हर की इतकी भारी पर्सनॅलिटी त्यांनी स्वतःला दिली आणि मेंटली खूप स्ट्रॉंग केलं स्वतःला. त्या ज्यांनी ते जर्नी सांगत होत्या ना त्या सोहळ्यामध्ये, तेव्हा मला असं झालं की यार तू म्हणालीस की पिंपल आल्यावर आपण एकदम कॉन्शियस होतो, स्कार्फ वगैरे बांधून जातो, पण त्यांनी हे सगळं त्यानंतर त्यांचं आयुष्य उभं केलंय ज्या काही ते आता आहेत. स्वीकारलं त्यांनी आणि ते पचवलं, म्हणजे ते फार महत्वाचं. आणि आज पण त्यांना त्याचा त्रास आहे. कधी कधी पस होतो आणि दुखतं, डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होतं, आज पण चालू आहे, असं नाही की ते संपलं आहे. आणि त्याच्यातून त्यांनी म्हणजे स्वतःला बाहेर काढून गाणं शिकून उभं केलं, तर फार मोठा प्रवास आहे त्यांचा. त्यातली मला प्रथमेशची ती लाईन खूप आवडली जी ट्रेलरमध्ये आहे वाटतं, तुझं दिसणं महत्त्वाचं नाही, तुझं असणं महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे, तुमची आयडेंटिटी मिळवणं. मी प्रत्येक वेळी मुलींना हेच सांगत असते की स्वतःची ओळख, स्वतःच्या पायावर उभं राहा, मग तुम्ही सगळ्या संकटातून तरून जाल. कोणावर अवलंबून राहू नका, स्वतःचा मार्ग तुम्हालाच शोधायचा आहे. रडत कुडत नाही, त्या कधी रडत कुडत नाही बसल्या, त्या उभ्या राहिल्या. यासाठी मंगलाताईंना सलाम. आणि तुम्ही नुकताच तुमच्या लेकीने जो विमान चाललं त्याच्यातनं प्रवास केला होता, तो योगायोग होता. म्हणजे ती 6 वर्ष झाली पायलट होऊन, आणि मी पहिल्यांदा ती असताना म्हणजे पायलट त्या दिवशी फ्लाईंग करत असताना मी त्या विमानात होते. आणि आम्हाला दोघींना रात्री 11ला कळलं की आम्ही दोघी एकत्र आहोत, म्हणून फोटो शेअर केला. कारण मी एका इव्हेंटला चालले होते, त्या इव्हेंटवाल्याने माझं तिकीट आधीच काढलं होतं, महिनाभर आधी. असं काहीच नव्हतं. आणि ह्यांच्या फ्लाईट रोस्टर येतं ते कळतात. रात्री आपल्या मी गप्पा मारतोय फॅमिलीत, तर म्हटलं उद्या तुझी कुठली फ्लाईट आहे? म्हटलं अगं माझं सकाळचं नागपूर फ्लाईट आहे. तुझं कुठलं आहे? माझं पण नागपूरच आहे उद्या. मग नागपूर पहिलं फ्लाईट आहे, मी त्याच फ्लाईटने चालले. असा तो योगायोग होता. म्हणजे त्यामुळे ती न्यूज हे केली खरं तर, पण मला त्याचं एवढं होईल वाटलं नाही. पण तो अभिमानाचा क्षण आहे की आपली मुलगी आज फ्लाईंग करते, स्वतः आहे तिथे कॅप्टन आणि मी बसले त्या फ्लाईटला. खूप आनंद. सेम आई या सिनेमात सुद्धा आहे जी मंगलाच्या पाठीशी उभी राहिली आहे, आणि तशाच तुम्ही रिअल लाईफ मध्ये सुद्धा आहात. तर ही आई मुलीची जोडी, आणि शशांक सर आता नाही येत, मी करता मिस करते, कारण मिस कर आई वडील दोघेच. खरं. पण प्रत्येकाच्या आयुष्यात जसं तू म्हणालीस ना की एक ना डाऊनफॉल येतो, एक कलाकार म्हणून, दिग्दर्शिका म्हणून किंवा काहीही, म्हणजे डाऊनफॉल असतो. त्या मोमेंटला आपण आपल्यासोबत कोण उभं आहे ना हे खूप मॅटर करतं. आज जर त्यांना आठवायचं असेल किंवा त्यांना आज थँक्स म्हणत असेल तर ते कोण असतील, ती व्यक्ती कोण असेल? डाऊनफॉल ॲज सच अजून मी अनुभवला नाहीये. कारण आपण ते नाही, माझी आत्ता सुरुवात झाली असं मला वाटतं. सो त्याच्यामुळे अशा मोमेंटला कोण असतं बरोबर? मला एक चांगलं आठवतंय की 2nd सीझन मी हास्य जत्रेचं केलेलं, आणि त्याच्यात ना पहिलं सीझन असं झालेलं, म्हणजे अलका मॅम तर म्हणजे त्यांनी बघितलंय स्वतःहून डोळ्याने, तर ना थोडं आमची जोडी थोडीशी वर्क नाही व्हायची. पण पृथ्वी आणि शीतलताई होती, त्या खूप वर्क करायच्या, तर मला ना थोडं हे व्हायचं. तर मग दुसरं सीझन पण आलं, तर माझे पार्टनर होते, सो ते थोडेसे कम्फर्ट नव्हते त्या पॅटर्नला. तर असं झालं की मी आता पहिलं सीझन केलं आहे, दुसऱ्या सीझनला 3ऱ्याच स्किटला आऊट होणार मी. तर मला ते ना खूप वाईट वाटत होतं, आर्टिस्ट म्हणून वाईट वाटत होतं की आपण हरतोय का, किंवा आपल्याला नाही जमत आहे का. हरण्यापेक्षा आपल्याला ती गोष्ट का नाही जमत आहे ह्याचं फार गिल्ट येत होतं आर्टिस्ट म्हणून, की आपण का वर्क होत नाही या फॉर्मॅटला, कळत नाही आहे का काय चुकतं आहे वगैरे. तर तेव्हा ना असं
एलिमिनेशन होतं आणि मी निघाले शूटला, तर माझी ना इच्छाच होत नव्हती घरातून बाहेर पडायची. म्हटलं नाही जाणार मी, मला खूप भीती वाटते, मला नाही जायचं. तर माझे पप्पा आहेत जे नेहमी माझ्यासोबत असतात ह्या गोष्टीत, मम्मी आणि पप्पा, त्यांनी मला इतकं समजवलं ना, काय होणार आहे, फार फार तर आऊट होशील, काम तर नाही बंद होणार, चल परत शून्यापासून सुरुवात कर. काय करायचीस तू आधी, असिस्ट करायचीस, छोटे छोटे रोल करायचे सिरियलमध्ये, पासिंग करायचे, तिथून सुरुवात कर, हरकत नाही आहे आपल्याला, काहीच गरज नाही आहे की झालंच पाहिजे पहिल्या एका वर्षामध्येच की तुझं स्टारच चमकले पाहिजे, असं नाही होत कधीच. तर नेहमी कायम आत्तापर्यंत, आत्ताही कुठे चालली आहेस, इंटरव्ह्यूला चालली आहेस, कोण कोण आहे, म्हटलं अलका मॅम आहेत, अपर्णा मॅम असतील, असं वगैरे असेल, काय नाही, त्या बोलतायत तू सपोर्टला राहा, तू शानपणा करायला जाऊ नको, पुढे पुढे त्यांच्याबरोबर असं हे कर, छान देवाचं नाव घे, आपलं कुलदैवतेचं नाव घे आणि सुरुवात कर. सो माझे पप्पा नेहमी, मी इथे असेल ना, गेले असेल ना एखाद्या कामाने, तर ते मला परत इथे आणतात. सो ते मला ओरडतात. पण सो माझ्या घरातच इतकं छान वातावरण आहे की मला असं वाटतं की मी कधीच काय म्हणतात हवेत नाही जाणार. खरी माणसं असतात. हो, की त्यांना असं आहे की नेहमी सांगत असतात, आपल्याला जो काम देतो त्याचा रिस्पेक्ट करायचा. तुला चान्स कोणी दिलाय, अपर्णा मॅमने दिलाय, ते कधीच नाही विसरायचं आयुष्यात, कधीच नाही. तुला कोण चांगली वागणूक देत आहे, त्या माणसांना कधीच विसरायचं नाही आयुष्यात. आणि पहिला जो आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला काम देतो ना, त्याचे तर तो पाय धुवून पाहिलेच पाहिजे, कारण तो त्याच्या सकट एक युनिटचा विश्वास तुझ्यावर टाकतो, ती जबाबदारी टाकतो आणि ते आपण कधीच नाही विसरलं पाहिजे. सो मी असं म्हणेन की मम्मी पप्पा कायम हे दोघं मला जमिनीवर आणत राहणार आहेत. सो मला असं त्या दोघांना क्रेडिट द्यावं असं वाटतं. त्यांची मुलाखत घेतली ना तेव्हा पण ते छान वाटतंय. म्हणजे मुलीचं कौतुक आतून असतं पण ते आपण जास्त दाखवत नाही, वडील असे असतात मोस्टली. अलकाताई तुम्ही काय सांगा? मी तर काळूबाई नंतर पाहिला हा पॅच. 40 वर्ष खूप यश पाहिलं, कधीच फेल्युअर पण नव्हता पाहिला. काळूबाईला पण फेल्युअर नव्हता, पण जे काही आम्ही कोरोनाने अडकलो, नंतर सगळ्यांचे अनुभव आले, युनिटचेही वाईट अनुभव आले, कर्जबाजारी झालो, ते 2-3 वर्ष गेली त्यातनं बाहेर यायला. मग माझ्या सेटवर 22 जण कोरोना इन्फेक्टेड, आमच्या आशालताताईंचं निधन, हे सगळं मनाला खूप हे होऊन गेलं की अजूनही कुठेतरी ती जखमेवरची खपली काढली जाते, इमोशनल व्हायला होतं. पण अशा वेळी बरीच इंडस्ट्री, मी म्हणेन आशाताईंच्या वेळी पण काय आधी मीडियाने सुरू केलेलं की अलकाताईंनी अशा काळातही शूट केलं, हा त्यांचा दोष आहे वगैरे, पण तोपर्यंत आमच्या सगळ्या ॲक्टर्स किंवा इंडस्ट्रीनी, सिनियर्स, लता दिदींपासून मी म्हणेन सगळ्यांनी, उद्धव ठाकरे म्हणा, सगळ्यांची नावं घेईन की सगळ्यांनी कॉल केले, अलकाताई काही मदत हवी असेल आम्ही इमिजिएट तुम्हाला पाठवतो आणि तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका. कोरोना काळात तुम्ही त्यांच्या जवळ बसलात, तुम्ही घाबरून लांब नाही पळून गेलात. मी तर तो सगळा हा किट घालून त्यांच्या जवळ बसले होते. काय होईल ते होईल, पण मी आशाताईंना बाहेर काढणार. मी नाही काढू शकले, परमेश्वरापुढे काही नाही बदलू शकले, त्याचा न्याय. पण मला फार मनाला स्पर्शून गेली ती गोष्ट. मी इमोशनल होते तिकडे, पण माझ्या फॅमिलीने मला बाहेर काढलं, माझ्या इंडस्ट्रीने मला बाहेर काढलं. सगळ्यांनी कॉल केले, अशोक मामा असेल, कोण असेल, भारती मंगेशकर, की अलकाताई आम्ही ॲम्ब्युलन्स पाठवू का, आपण दीनानाथ मंगेशकरला ॲडमिट करूया, असं करूया, असं सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यातनं आत्ता मी बाहेर येते बॉर्डर लाईनला की सिरियल करूच नाही अशी. असं झालं की अरे हे कोण आहेत आणि आपल्या डोक्यावर मिरी वाटत आहेत, पण कोरोनामुळे हात बांधले गेले होते, असं झालं. पण मला असं वाटतं की इथेच असते फिरतं चक्र, इथेच सगळ्यांना अनुभवायला मिळतं. पण मी माझ्या स्वामींवर विश्वास आहे, मी धार्मिक आहे, परमेश्वरावरही विश्वास आहे आणि माझ्या सगळ्या शुभेच्छा देणारे आहेत जवळचे. आणि आपलं घर जे पाठीशी असतं, हे समीर आणि माझ्या मुली म्हणेन किंवा माझी भावंड म्हणेन, सगळ्यांना, माझे मित्र परिवार, प्रेक्षक, आम्ही सगळे सुद्धा आहोत, सगळे खूप सपोर्ट केला सगळ्यांनी.
हे अपर्णाला पण मी आत्ता माझ्या त्या काळात अपर्णा माझा जरा हा प्रॉब्लेम आहे, तुला पैसे त्या अकाउंटला शिफ्ट करावे लागतील एवढं मी असं बोलते की हा प्रॉब्लेम आला त्यामुळे की आमची अकाउंट हे झाली, सगळं झालं, सीज झाली, असं झालं, त्यातनं मार्ग काढायला काय करायचं असं ते सगळं. पण माझ्या सगळ्या निर्मात्यांनी पण तेवढंच कोऑपरेट केलं की नाहीतर हिशोब असतात, अकाउंट्स असतात, नाही तुमच्याच याच्यावर पेमेंट गेलं पाहिजे, काही नाही. हा सगळा पॅच पाहिला पण त्यातनं बाहेर आले. मी फार लढवई आहे, म्हणजे रडत बसणारी नाहीच, लढायचं आहे, मार्ग काढायचा, आपल्यालाच लढायला हवं, कोणाकडे हात पसरून नाही. मित्र परिवाराने मदत केली, देते जसं जमते तसं सगळ्यांचे देते, मोकळी होते. शिवाली आपल्याला समुद्र अजून पोहायचा आहे मला असं वाटतंय ना, आपण कुठेच नाही. खरं आपण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या लाईफमध्ये अमित शहा आहे, माझ्या लाईफमध्ये एक अमित शहा आहे, सौरभ चौधरी. मागल्या 14 वर्षापासून तो मला झेलतोय आणि मी त्याला झेलते. तर प्रत्येक संकटातून त्यांनी मला बाहेर काढलं आहे. आमची एक फिल्म होती दशहरा म्हणून हिंदीची, तर ती जवळजवळ 5-6 वर्ष रखडली. फायनान्शियल प्रॉब्लेम, बरेच प्रॉब्लेम होते. त्यावेळेला सगळे चालले गेले, म्हणजे कोणीच नव्हतं बरोबर, ॲक्टर पण नाही, कोणीच नाही, एकटा तोच होता. ॲज अ रायटर, ॲज अ सपोर्टर, ॲज अ EP, म्हणजे ऑल इन वन. तर माझ्या लाईफमध्ये तो आहे, जीन आहे माझा तो बेसिकली. क्या बात आहे. बरं, ही फिल्म आहे ना, फक्त आपल्याला तो इन्सिडेंट दाखवत नाही आहे, तर बरेच रिलेशन्स, म्हणजे घरात कसं वातावरण कसं राहिलं पाहिजे, मला असं वाटतं की 10 गोष्टी शिकवून जाणार आहे ही फिल्म. सो थँक्यू सो मच मॅम. खरं तर असा विषय तुम्ही आणताय आणि आमच्या लाडक्या कलाकारांना तुम्ही यात घेतलं आहे, तुमच्यामुळे आम्ही बघू शकतो आहे आणि खूप मजा आली बोलून. शिवाली, ऑल द बेस्ट तुला, कारण का ही सुरुवात आहे. आणि अलका मॅम, शिवाली हे सगळे तर मंगला टायटलच आहे, टायटल रोल तिला मिळालं आहे, अप्रतिम काम केलं आहे. आणि अपर्णा आणि अरुण वर्मा पुन्हा नाव घेते की खूप छान प्रेझेंट फिल्म केली. मला असं वाटतं की रसिक प्रेक्षक म्हणतात काहीतरी वेगळं द्या, वेगळं द्या. आता काहीतरी वेगळं येतं आणि मराठीत कितींदा वेगळं आलं तर आता चालतंय, प्रेक्षकांची निवड बदलत चालली. तर या फिल्मलाही मला असं वाटतं की त्यांनी भरघोस प्रतिसाद द्यावा आणि आमची मंगला फिल्म सगळीकडे. खरं, पण 2025 मला असं वाटतं मराठी सिनेमांचं वर्ष आहे. खूप मस्त मस्त सिनेमे येत आहेत, खूप वेगवेगळ्या घाटणीचे फिल्म्स येत आहेत आणि माहेरची साडी 2 बघायलाही आपल्याला खूप आवडेल. नाही काय वाटलं, लवकरच येऊ देत नाही. येस. आणि थँक्यू सो मच. म्हणजे मला थँक्यू तुला पण म्हणायचं आहे, राजश्रीवाल्यांना पण म्हणायचं आहे, कारण प्रत्येक वेळेस काही असेल, मराठी सिनेमा असेल, मराठी कार्यक्रम येत असेल किंवा काहीही असेल, तर तुम्ही खूप सपोर्टिव्ह असता ह्या गोष्टीसाठी. आणि आपण साधारण एकाच वयाचे आहोत, सो आपल्याला माहिती आहे की किती गरजेचं आहे हे. आणि थँक्यू तुम्हाला सगळ्यांना आणि तुझ्या प्रेक्षकांना की तुम्ही पण नवीनच सुरुवात करताय. वी नो. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. आणि जे तुम्ही कमवलं आहे ते तुमचंच आहे, डोंट वरी अबाउट इट, की ते कुठेच जाणार नाही आहे, ते तुम्हाला परत तसंच मिळणार आहे. सो तुम्हालाही शुभेच्छा खूप खूप खूप. आणि सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की 17 तारखेला मंगला चित्रपट येतो आहे. रिसेंटली कल्याणमध्ये एक हे झालेलं, रेप केस झालेली आत्ता जस्ट. सो अगदी घराच्या 5 मिनिटावर होतं माझ्या ते. हो, आणि मी अजिबात अवेअर नव्हते कारण मी शूटला होते इथे मीरा रोडला. सो मला असं झालं की आपण 1 वर्ष झालं हा सिनेमा बनवला आहे, आपल्या इंस्टाग्रामवर टाकतो आहे, किती लोक बघत आहेत, कल्याणचीच किती फॉलो करतात, ते किती बघतात, आणि आपल्याच कल्याणमध्ये आपण जिथे राहतो 5 मिनिटावर ह्या गोष्टी घडत आहेत. तर त्याचं खूप वाईट वाटलं मला की आपण फार कमी पडतो आहे का कुठेतरी. तर मला सगळ्यांना असं आव्हान करायचं आहे की हा सिनेमा काहीतरी कमर्शियल फॅक्टर्स किंवा असं हे बघण्यासाठी कमी, आणि आपल्यातला माणूस जागवण्यासाठी बघायला तर नक्कीच या. आणि प्लीज या, बस एवढंच म्हणेन, कळकळीची विनंती आहे सगळ्यांना. ट्रू, खरं आहे. आपण एक बोलतात ना रिसोर्स असू शकतो, मेंटॅलिटी कितपत बदलेल आता ते त्यांच्यावर आहे. थँक्यू सो मच, खूप मजा आली बोलून आणि ऑल द बेस्ट 17 तारखेला. थँक्यू.